दिवाळीच्या फराळमध्ये सगळ्यात आवडला जाणारा आणि बनवला जाणारा पदार्थ म्हणजे ही गोड शंकरपाळे। हे शंकरपाळे बघा ना, अजिबात तेलकट न होता किती खुसखुशीत झाले। सहज बोटाने दाबले तर लगेच भुगा होतोय, इतके बिस्किटांसारखे झालेत। बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की 1 किलो शंकरपाळ्यांना किती प्रमाण घ्यायचं, तर म्हणूनच आज मी तुम्हाला इथे 1 किलोचं अचूक प्रमाण सांगणार आहे, जेणेकरून तुमचे देखील शंकरपाळे असेच खुसखुशीत होतील। तर नमस्कार, मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। बनवायला अगदी सोपे, अजिबात अवघड नाही। फक्त मी जशा पद्धतीने बनवणार आहे ना, त्याच पद्धतीने तुम्ही देखील बनवा, तुमचे शंकरपाळे कधीच बिघडणार नाही। तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। तर आज आपण 1 किलो मैद्याचे शंकरपाळे करणार आहोत। इथे मी 1 किलो मैद्याचं पॅकेट घेतले आणि मी तुम्हाला इथे वाटी आणि वजनी दोन्हींचं प्रमाण दाखवणार आहे। आता 1 किलो मैदा वाटीने किती भरतोय ते बघून घेऊया। तर तुमच्याकडे घरामध्ये एखादी मोजणारी अशी वाटी असेलच, तर त्या वाटीने तुम्ही असं प्रमाण घ्या। वाटीमध्ये मैदा भरताना असं थोडंसं वरतीपर्यंत भरून घ्या आणि मग याला सपाट करून घ्या, म्हणजे एकसारखं प्रमाण येतं। सुरुवातीला अशा 3 वाटी इथे मी मैदा भरून घेतला आणि तेवढा चाळून घेतला। आता दुसऱ्याही मैदा आपण याने मोजून घेऊया। तर माझ्या इथे बरोबर 1 किलो मैद्याला 6 वाट्या मैदा भरलाय। आता हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। मैदा चाळून झाला की यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कुठल्याही गोड पदार्थाला चिमूटभर मीठ घातलं तर त्याचा गोडवा आणखी वाढतो किंवा असं रुचकर लागते। आता मी तुम्हाला इथे मैद्याचं प्रमाण सांगितलं, आता आपण साखर आणि पाण्याचं प्रमाण बघून घेऊयात। आता मी ज्या वाटीने मैदा मोजून घेतला होता ना, त्याच वाटीने बरोबर इथे 1 वाटी साखर घ्यायची आहे। साखर भरताना अशी सपाट भरायची आणि साखर वजनीप्रमाणे म्हणाल तर 250 ग्रॅम आहे। आता त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी भरून पाणी घ्यायचंय। इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, साखरेचं आणि पाण्याचं प्रमाण एकच असलं पाहिजे। आता पाणी घालून झालं की हे भांडं आपल्याला गॅसवर ठेवायचंय आणि याला साखर विरघळेपर्यंत हे पाणी उकळून घ्यायचंय। इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला पाक वगैरे बनवायचं नाही, फक्त साखर आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता साखर पूर्णपणे विरघळली गेली। आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि याला थंड करून घ्यायचंय। हे झालं आपलं साखरेचं आणि पाण्याचं प्रमाण। आता काय करायचं, आपल्याला पिठामध्ये मोहन घालून घ्यायचंय। आता ज्या वाटीने आपण साखर, पाणी, मैदा मोजून घेतला होता ना, त्याच वाटीने 1 वाटी विरघळलेलं तूप घ्यायचंय आणि तूप असं कडकडीत गरम करून घ्यायचंय। आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला विरघळूनच वाटी भरून तूप घ्यायचंय, घट्ट तूप अजिबात घ्यायचं नाही। जर घट्ट तूप घेतलं तर तुपाचं प्रमाण जास्त होईल, म्हणूनच तूप विरघळूनच वाटीमध्ये भरायचंय। आता तूप घातल्यानंतर हे गरम आहे, तर आपल्याला काय करायचंय, चमच्याने याला पहिले असं हलवून घ्यायचं आणि मग दोन्ही हाताच्या साहाय्याने आपल्याला पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचंय। जवळपास आपल्याला 4 ते 5 मिनिटं पिठाला छान असं चोळून घ्यायचंय आणि ही प्रोसिजर खूप महत्त्वाची आहे। सर्व पिठाच्या कणाकणाला तूप लागले गेलं पाहिजे, असंच आपल्याला इथे चोळून घ्यायचंय। आता इथे 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता पिठाची मूठ अशी बनायला लागली आणि बोट लावलं की लगेच अशी तुटते। असंच पीठ आपल्याला शंकरपाळ्यांसाठी हवंय। आता काय करायचं, आपल्याला जे आपण साखरेचं पाणी बनवून घेतलं होतं ना, ते आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये घालायचंय आणि आपलं मस्त असा घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। हे बघा, मी इथे सर्व पाणी घालते आणि या पिठाला आता जेवढं शक्य होईल तेवढं छान असं चोळून घ्यायचंय। मी दाखवते अशा पद्धतीने। ही प्रोसिजर करणं फार गरजेची आहे, कारण आपलं जेवढं पीठ छान असं इथे मळलं गेलं तेवढे आपले शंकरपाळे छान असे खुसखुशीत होतात आणि अजिबात तेलकट होत नाही। आणि इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जेवढं पाणी घेतलं होतं ना, तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ भिजवायचंय, वरतून पाणी अजिबात घालायचं नाही। इथे मला संपूर्ण पीठ भिजवायला बरोबर 10 मिनिटं लागलेले आहेत। हे बघा, इथे असं घट्टसर पीठ झालंय। आता पीठ भिजून झालं की आपल्याला 10 मिनिटं असंच याला बाजूला ठेवायचंय। आता 10 मिनिटांनंतर हे पिठाला आपल्याला परत एकदा चोळून घ्यायचंय। आता हे पीठ मळत असताना मला जास्तच पीठ घट्ट वाटत होतं, त्यामुळे मी इथे काय केले, 2 ते 3 चमचे यामध्ये दूध घालून घेतले आणि परत याला एकदा चांगलं मळून घेतले। पिठाला छान मळून घेतलं की यातला एक मोठा गोळा तोडून आपल्याला अशी लाटी याची बनवून घ्यायची। आता ही लाटी आपल्याला पोळी पाटावर ठेवून मोठी पोळी लाटून घ्यायची आहे। मी दाखवते अशा पद्धतीने। अशी मोठी पोळी लाटून झाली की आपल्याला काय करायचंय, दोन्ही साईडने अशी दुम्मड मारायची आणि खालच्या वरच्या साईडने ही अशी दुम्मड मारायची आणि याची घडी करून घ्यायची।
घडी करून झाली की याला असं गोल गोल करून आपल्याला याची जाड पोळी लाटून घ्यायची आहे। इथे पीठ मळायला आणि लाटायला थोडा त्रास होतो, पण शंकरपाळे नंतर इतके खुसखुशीत होतात आणि तेलकट अजिबात होत नाही। आता इथे मी एवढी जाड पोळी लाटून घेतली आहे। आता काय करायचं, आपल्याला याचे चारही कोपरे असे कापून घ्यायचे, म्हणजे असा चौकोनी आकार येतो। आता शंकरपाळ्यांना चौकोनी आकार देण्यासाठी सुरुवातीला आपल्याला अशा लांब लांब पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत आणि पोळीपाट फिरवून दुसऱ्याही साईडने आपल्याला अशा पट्ट्या कापून घ्यायचा, म्हणजे शंकरपाळ्यांना छान असा चौकोनी आकार येतो। तुम्ही इथे बघू शकता शंकरपाळे कट करतानाच असे वेगवेगळे होत आहेत आणि हे बघा किती असे सुटसुटीत झालेत आपले शंकरपाळे, म्हणजेच आपलं शंकरपाळ्यांचं प्रमाण अगदी व्यवस्थित झालंय। आता दुसरीही पोळी आपल्याला इथे लाटून याचे शंकरपाळे कट करून घ्यायचे आहेत। हे बघा मी दाखवते अशा पद्धतीने अशा लांब छोट्या छोट्या पट्ट्या कापून छान असा चौकोनी आकार द्यायचा शंकरपाळ्यांना। आता अशाच पद्धतीने सर्व शंकरपाळे कट करून घेऊयात। आता आपले इथे सर्व शंकरपाळे बनवून झालेत, तर त्यासाठी इथे मी पहिलेच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि गॅस आपल्याला इथे कमीच ठेवायचा आहे। आता तेल कितपत गरम हवंय ते आपल्याला इथे चेक करायचंय, तर त्यासाठी इथे मी छोटासा गोळा तेलामध्ये टाकून बघितला। असा गोळा तेलामध्ये टाकून बघितला की गोळ्याला असे हलकेसे बबल आले की समजून घ्यायचं तेल आपलं इथे गरम झालेलं आहे। आता काय करायचं, आपल्याला झाऱ्याने यामध्ये शंकरपाळे अलगद हाताने सोडायचे आहेत, म्हणजे आपल्या हातावरही तेल उडणार नाही। सुरुवातीला शंकरपाळे तेलामध्ये सोडल्यानंतर 2 ते 3 मिनिटं चमच्याने अजिबात हलवायचं नाही। असे शंकरपाळे हळूहळू वरती आले की मगच आपल्याला याला शंकरपाळ्यांना हलवायचंय। बरोबर 3 मिनिटांनंतर इथे हळूहळू शंकरपाळे वरती आलेले आहेत। आता हे शंकरपाळ्यांना अलगद हाताने असं चमच्याने खालीवर करायचंय, मी दाखवते अशा पद्धतीने। आता इथपर्यंत आपला गॅस कमीच होता, आता इथून पुढे आपल्याला गॅस थोडासा वाढवायचा आहे, पण मध्यम पेक्षा कमी ठेवायचा आहे। शंकरपाळे तळत असताना गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही, नाहीतर काय होतं आपले शंकरपाळे वरतून लाल होतात आणि मधून ते कच्चेच राहतात आणि नंतर जेव्हा आपले शंकरपाळे तळून झाले का ते नंतर नरम पडतात आणि खुसखुशीत होत नाही। म्हणूनच गॅस मी जसा सांगितलेला आहे तसाच ठेवायचा आहे। आता हे शंकरपाळे आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत। साधारण 6 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकताय आपल्या शंकरपाळ्यांना छान असा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे, म्हणजे मला हे शंकरपाळे तळण्यासाठी 9 ते 10 मिनिटं लागलेले आहेत। आता लगेच हे शंकरपाळे काढून घेऊयात। तुम्ही हे शंकरपाळे बघा ना, एक एक शंकरपाळ्यांना असे भरपूर पदर सुटलेले आहेत, किती टम्म फुगले शंकरपाळे आणि शंकरपाळ्यांचा रंग बघा किती सुरेख आलेला आहे। आता अशाच पद्धतीने बाकीचेही शंकरपाळे तळून घेऊयात। फक्त शंकरपाळे तळत असताना सुरुवातीला गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि नंतर 3 मिनिटांनंतर आपल्याला गॅस थोडासा मध्यमपेक्षा कमी करायचा आहे आणि शंकरपाळे जास्त डार्क रंगावर तळायचे नाही, नंतर मग ते काळपट पडतात। म्हणूनच असा हलकासा सोनेरी रंग आला की मगच काढायचे आहेत। इथे माझे सर्व शंकरपाळे तळून झालेत। आता यातला एक शंकरपाळा मी तुम्हाला इथे तोडून दाखवते, तर तुम्ही इथे बघू शकता शंकरपाळ्यांना छान असे लेयर आलेले आहेत, आतपर्यंत असे छान तळले गेलेत आणि बोटांनी सहज दाबलं तरी भुगा होतोय, इतके खुसखुशीत झालेत। शंकरपाळ्यांना पदर बघा किती सुटलेलेत, असा एक एक तोडला तरी बाजूला होतोय। येत्या दिवाळीला हे शंकरपाळे तुम्ही घरी नक्कीच ट्राय करून बघा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या गोड शंकरपाळ्यांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये।